दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ऐन उन्हाळ्यात पाथर्डी फाटा प्रभाग 31 मधील सर्व भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेल समोरील भागात रस्त्यालगत असलेल्या पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटल्याने 15 ते 20 दिवसांपासून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दरम्यान पाणीपुरवठा विभाग व मनपाने जलवाहिनी त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रभाग 31 मधील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. स्वतः बिल्डिंगमध्ये स्वतः पैसा खर्च करून टँकर टाकतो आणि हे काय असं एवढं पाणी वाया जातं यांना दिसत नाही का? थोडंसं मोजकं काम आहे ते सुद्धा ते करायला हे नाही. आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे कशासाठी की आमच्या घरचं यांनी सोडायला पाहिजे म्हणून, आणि एवढंच त्यांना काम जमत नाही. नगरसेवक होऊन काय कामाचे मग हे काम पाहायला पाहिजे आणि हे पूर्ण काम त्यांनी करायला पाहिजे. का बरं की काही लोकांना पाणी मिळत नाही घरात. पाण्याची किती कमतरता आहे. आम्हाला एक लेडीज आहे, आम्हाला एक माहिती आहे. त्यांनी हे काम परत पटकन करावं हे आमची एक अपेक्षा आहे. आणि लवकर येऊन हे पूर्ण इतकं पाणी इथं वाया जात आहे. तुम्ही सगळेजण पाहतच असतील. सगळ्यांनी बोलायला पाहिजे. महानगरपालिकेला एक नळाची तोटी चालू राहिली तरी साधारण माणसाला 5,000 रुपये फाईन बसतं. आता एक तुमच्या हिशोबाने पाणी पुरवठ्यावाल्याला काय शिक्षा द्यायला पाहिजे किंवा काय दंड द्यायला पाहिजे? त्यांना दंड तर द्यायलाच पाहिजे. का बरं की त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. आमच्या इथं पाणी नगरपालिकेचं पाणी येत नाही, ते पूर्ण कमी दाबात येतं आणि एवढं पाणी वाया जाते हे त्यांना दिसत नाही का? त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि हे काम लवकर करायला पाहिजे त्यांनी. मध्ये पाण्याचा महामोर साठा आहे असं याच्यावरून सिद्ध होतं आहे. पण आज नागरिकांची एवढी बेकार परिस्थिती आहे. कमीत कमी महिन्याला 70 ते 80 हजारचा टँकरचा पाणी पुरवठा आम्ही स्वतः नागरिक करत आहोत. आणि नाशिक प्रभाग क्रमांक 31मध्ये म्हणता की पाणी नाही आहे, पण आता इथं कमीत कमी 15 दिवसापासून सतत संततधार या नाशिक महानगरपालिकेच्या मेन पाईपलाईनमधून पाणी वाहत आहे. तरी महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी येऊन पाहून जात आहे, पण याच्यावर काही दुर्लक्ष करत आहेत. कारण नागरिकांना आज पिण्याचं पाणी नाही आणि एवढा भयंकर पाण्याचा साठा इथून वाहत आहे, तर मग आम्हाला टँकरची गरज का पडत आहे असा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो आहे. तर त्वरित प्रशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांनी याच्यावर लक्ष देऊन नागरिकांना एवढं वाया पाणी जात आहे, तर कमीत कमी त्यांच्या तोंडात येणारं पाणी त्यांच्या तोंडापर्यंत येत नाही आहे आणि हे पाणी वाया जात आहे. किती म्हणजे ही गोष्ट अयोग्य आहे. नाशिक महानगरपालिकेचा असा कारभार जर चालत राहिला तर आम्हाला वर्षानुवर्ष प्रभाग क्रमांक 31मध्ये पाणी मिळणारच नाही जर अशी परिस्थिती राहिली तर. नमस्कार. प्रभाग क्रमांक 31मधील रवी सोनार. नाशिकमध्ये भरपूर पाणी आहे, हे सिद्ध झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही किती पाणी वाया चाललं आहे ना. नाशिकमध्ये भरपूर पाणी, तरी बातम्यांमध्ये आहे त्या 2 दिवस नळ बंद राहणार, 3 दिवस पाणी टंचाई राहणार. कुठे पाणी टंचाई? याचं पाणी वाया चाललं आहे. एकही नगरसेवक नाही. नुकतीच झालेली निवडणूक आहे, एरियाला 4 नगरसेवक आहे. एकही नगरसेवक इथं येऊन बघत नाही. नगरसेवक तर सोडावं, महानगरपालिकासुद्धा येऊन बघत नाही. फोन करा त्यांना, फोन केला पाणी विभागाला की भाऊ इथं येऊन बघ हे पाणी, तरी कोणीही त्याची दखल घेण्यास तयार नाही. पाणी जवळपास 1-2 हप्त्यापासून चालू आहे. नेहमीचा प्रॉब्लेम आहे. एकदा पण रस्ता एकदा केला का परत 1 हप्त्याला पण फुटतोय. एवढं पाणी व्हायचं, लोकांना पाणी नाही प्यायला गावांना. इकडे किती पाणी वाया चाललेले. आणि माझे गाडीचे 2 हप्त्यामध्ये 2 पाटे तुटले. जवळपास मला 5,000 रुपये खर्च आलेला आहे 2 हप्त्यामध्ये. याचं काम असलं कसं व्हायचं? किती त्रास आहे. आपल्या प्रभाग क्रमांकाला 4 नगरसेवक लाभलेले आहेत. नगरसेवक असून असं प्रॉब्लेम येऊ राहिला आहे. ओके, हे लवकर करावं काहीतरी. किती पाणी वाया चालू आहे. आणि नामांकित हॉटेलच्या समोर आहे ते पण. हॉटेल रेडिसन ब्ल्यू रेडिसन प्लेटच्या समोर चालू आहे. हे असं योग्य नाही. ही परिस्थिती बघता आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असं चित्र दिसून येतंय. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने परिसरातील भागात पाणी कमी दाबाने येत असून मनपाने जलवाहिनी दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.